नागपुर के कोराडी में स्वतंत्रता दिवस से पहले भव्य तिरंगा यात्रा का आयोजन किया गया। इस यात्रा में युवा वर्ग ने बड़ी संख्या में शामिल होकर देशभक्ति का जोश दिखाया। हाथों में तिरंगा लेकर युवाओं ने पूरे उत्साह के साथ यात्रा में हिस्सा लिया। भाजपा नेता और महाराष्ट्र सरकार के मंत्री चंद्रशेखर बावनकुले भी इस तिरंगा यात्रा में मौजूद रहे। बताया गया कि देश भर में तिरंगा यात्राओं का आयोजन किया जा रहा है और कोराडी से बावनकुले ने इससे पहले भी तिरंगा यात्रा की शुरुआत की थी। इस बार भी यात्रा में युवाओं की बड़ी भागीदारी देखने को मिली। इस दौरान देश की एकता और अखंडता का संदेश दिया गया। साथ ही भारत का तिरंगा हमेशा ऊंचा रहे और देश निरंतर प्रगति करे, यही भावना व्यक्त की गई। या देशामध्ये, भारत देशामध्ये सर्व गावामध्ये, सर्व शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन होत आहे आणि देशातले, महाराष्ट्रातले, आज कामठीमधले, कोराडीमधले, महादुल्यामधले सर्व युवा या ठिकाणी एकवटले। उद्याचा 15 ऑगस्ट हा ऐतिहासिक होईल। संपूर्ण घरामध्ये तिरंगा ध्वजाचा, आज घरावर तिरंगा ध्वज फडकलेले आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या एकात्मतेचं, अखंडतेचं, या राष्ट्रप्रेमाचं आमचं हे प्रतीक तिरंगा ध्वज हा संपूर्ण जगातला सर्वात उंच ध्वज व्हावा, ही अपेक्षा, ही भावना आमच्या युवांची आहे। महाराष्ट्र देश, भारत देश विकसित व्हावा आणि जगातला सर्वात समृद्ध देश हा भारत देश व्हावा, हीच भावना घेऊन आमचे युवा आज घराबाहेर निघालेले आहेत। आमच्या देशातला प्रत्येक घरातला तरुण हा राष्ट्रप्रेमाकरता, राष्ट्रभक्तीकरता आपलं संपूर्ण न्यौछावर करायला तयार आहे। स्वातंत्र्यापूर्वी हीच भावना होती, स्वातंत्र्यानंतर हीच भावना आहे। युवा हा देशाकरता, देशहिताकरता आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे। 1992 ला हा तिरंगा ध्वज घेऊन या ठिकाणूनच मी पहिली तिरंगा रॅली काढली होती आणि आज जवळपास 34 वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा तिरंगा ध्वज घेऊन हा तिरंगा, भारत देशाचा तिरंगा अभिमानाने, डौलाने या ठिकाणी उंच उंच होत जात आहे। आपला भारत देश प्रगती करताय, तिरंगा ध्वजच घेऊन भारत देश प्रगती करताय, याचा मला विश्वास आहे।